हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशीच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आईच्या गंबचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता थोडेच दिवस आपल्याकडे मटार हे येणार आहेत, म्हणजे मटारच्या शेंगा. नंतर आपल्याला जर वापरायचे असतील तर फ्रोझन मटार आपण वापरू शकतो नंतर. पण वर्षभर काही मग आपल्याला ओल्या शेंगा बघायला मिळत नाही. तर म्हटलं चला मटारचा आज काहीतरी करूया म्हटलं. तर या ठिकाणी 2 इंचभर आलं घेतलेलं आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि धण्याची पूड घेतली 2 चमचे. हे सगळं आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे, जास्त बारीक पण नाही, थोडंसं जाडसर असं जाडं भरड आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यात. त्यानंतर 1 वाटी मटार घेतलेला आहे, तो मी मिक्सरला बारीक करणार आहे. तर थोडंसं पाणी घालून त्याला बारीक करायला लागणार होता, तर थोडं पाणी घातल्यानंतर असा छान असा बारीक झालेला आहे, तो वाटण तयार झालेला आहे त्याचं. त्यानंतर आपण एका पातेल्यात पाणी घेणार आहोत. 1 वाटी मटार होतं ना, तर त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत 1 ते 1.5 वाटी. तर 1 वाटी घातलं आहे मी आणि पुन्हा थोडं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर पाण्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत, जे मी घरीच बनवून घेतले होते. त्यानंतर ओवा घालणार आहोत 1 चमचा. हळद घालणार आहोत, म्हणजे वाटाण्याला हिरवा रंग जो आहे तो अजून छान उठून दिसेल. त्यानंतर तीळ घातले अर्धा चमचा. सगळं आपल्याला ते पाणी गरम झाल्यानंतर, उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बाकीचं घालायचं आहे. तर या ठिकाणी आता उकळी येण्यासाठी मी ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम होईल. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जे कुटून घेतलेलं आपलं मिश्रण होतं ते आपण घालणार आहोत. ते पण थोडा वेळ शिजून घेऊया. अजून एकदा चांगली उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर थोडंसं फ्लेवरसाठी मी कोथिंबीर पण बारीक चिरून घातलेली आहे त्यामध्ये. आणि गव्हाचं पीठ घेणार आहेत आपण 1 वाटी. 1.5 वाटी पाणी होतं, तर गव्हाचं पीठ पण आपण 1 वाटी घेणार आहे. त्याआधी आपण हे मटार जे वाटून घेतलेले होते तर ते त्या पाण्यात घालणार आहोत आणि थोडंसं त्याला शिजून घेणार आहोत. अगदी थोडंसं, जास्त त्याला घट्ट आपल्याला करायचं नाही आहे, अगदी 2 मिनटं. त्यानंतर आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ घालू शकतो. जर तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल घालायचं तर तुम्ही मैदा पण घालू शकतात, पण गव्हाचं पीठ म्हणजे हेल्दी होतं मुलांसाठी, मग कितीही खाऊ दे त्यांना. तर या ठिकाणी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण गव्हाचं पीठ त्यामध्ये घालणार आहोत. तर 1 वाटी असं गव्हाचं पीठ आपल्याला त्यामध्ये घालून द्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. बारीक गॅसवर सगळं आपण एकत्र कालून घेणार आहोत. असंच पाहिजे आपल्याला त्याचं टेक्स्चर. तर या ठिकाणी आता सगळं एकजीव करून घेते मी आणि थोडंसं गार झाल्यानंतर मग ताटात काढून घेणार आहे. तर ताटात मी आधी थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे मग ते ताटाला लागणार नाही म्हटलं. तर या ठिकाणी आता सगळं काढून घेते मी तो गोळा आणि हाताने थोडा गार झालेला आहे, तर मग हाताने त्याला छान एकजीव असा मळून घेणार आहे, उंडा तयार करून घेणार आहे त्याचा, म्हणजे मग छान एकजीव होऊन जाईल. खूप छान होतं. अगदी आपण बाहेरून कचोरी वगैरे आणतो तर त्या टाईपमध्ये होतं आणि झंझटच नाही. अगदी कचोरीपेक्षाही खायला खूप टेस्टी लागते ही डिश. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि लगेच होणारी आहे, अगदी खूप वेळ लागत नाही. तर या ठिकाणी बघा आता सगळं हाताने असं एकजीव आपण करून घेणार आहोत आणि व्यवस्थित कालून घेणार आहोत आपण त्याला एकत्र सगळं. खूप जास्त काही आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही आहे, अगदी मोजक्याच वस्तूंमध्ये तयार होऊन जातं आणि खायलाही खूप छान लागते. तर या ठिकाणी आता मळून घेते मी व्यवस्थित. तर या ठिकाणी बघा आता उंडा आपला तयार झालेला आहे. असाच पाहिजे होता आपल्याला, अगदी परफेक्ट झालेला आहे. पाण्याचं प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं की बरोबर तेवढ्या पाण्यात तेवढं गव्हाचं पीठ मावतं आपलं. तर हे बघा झालेलं आहे. मस्त असे छोटे छोटे गोळे तयार करून आपण त्याला हाताने प्रेस करून घेणार आहोत. थोडंसं दाबायचं आहे, जास्त नाही, आणि असे जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही, असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आपण कुठल्याही शेपमध्ये हे तयार करू शकतो. तर या ठिकाणी बघा राऊंड शेपमध्ये मी हे तयार करून घेते आहे. सगळे असे आपण आता एका बाजूला तयार करून ठेवूया. आता हे सगळे असे मी तयार करून घेते. हे बघा या ठिकाणी सगळे माझे तयार झालेले आहेत. त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवली तापत, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला, कडकडीत चांगलं, आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये ते फ्राय करायला टाकणार आहोत. आणि
त्यानंतर त्यामध्ये टाकल्यानंतर आपण मग गॅस थोडासा कमी करायचा आहे, म्हणजे बारीकच करून द्यायचा आहे. आणि एक साईड पूर्ण हे झाल्यानंतर, फ्राय झाल्यानंतर ते आपोआप वर येतील आणि मग आपण त्याला परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा आता एक साईड झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण छान असं त्याला भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. खमंग फुगून जातात त्या छान अशा. तर या ठिकाणी बघा फुगलेल्या आहेत कचोरीसारख्या. अगदी बाजारातनं आणलेले कचोरीसुद्धा यासमोर फिकी पडणार आहे. तुम्ही एकदा करून बघा, नक्की ट्राय करा. आता दुसऱ्या बाकीच्या पण मी तळून घेते. तर या ठिकाणी मला लक्षात आलं की साचा आहे माझ्याकडे, तर म्हटलं चला. तर आपण हार्ट शेपचा साचा होता, ॲक्च्युली करंजीचा साचा आहे तो, पण मी बाकी त्यामध्ये काही काही वस्तू अशा बनवत असते. तर या ठिकाणी बघा मी त्यामध्ये आता ते टाकलेलं आहे कणिक आणि मस्त असा हार्ट शेप आपण करून घेणार आहोत. तर सध्या सीझन चालू आहे आणि आज चॉकलेट डे आहे, तर चला म्हटलं काहीतरी वेगळं करूया. तर आठवलं मला की आपल्याकडे साचा आहे. तर मस्त असा हार्ट शेपचा आपला कचोरीसारखा हा पॅटर्न तयार झालेला आहे आणि तो पण आपण मस्त असा फ्राय करणार आहोत. चला तर मग या ठिकाणी बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि फ्राय झाल्या झाल्या राजने घेतल्या 2-3 आणि एवढ्या उरल्या होत्या. म्हटलं चला तुमच्याशी आता शेअर करूया म्हटलं. तर बघा आवाज ऐकू शकता तुम्ही. खूप छान होतात आणि क्रिस्पी होतात. तर ही मटारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि नवऱ्यासाठी तुम्ही असंही करू शकतात. तर या ठिकाणी मी करून बघितलेलं होते आणि खूप छान झाली होती. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.